अथ दुर्गा सप्तशती द्वितीयोध्याय। या मध्यम चरित्राचा विष्णू ऋषी, महालक्ष्मी देवता, उष्णिक छंद आणि शाकंभरी शक्ती, दुर्गा बीज, वायू हे तत्व आणि यजुर्वेद हे स्वरूप आहे. महालक्ष्मीच्या प्रसन्नतेकरता व संपत्ती प्राप्त होण्याकरता जप करण्यात याचा विनियोग सांगितला आहे. ध्यानम. मी कमळाच्या आसनावर बसलेल्या प्रसन्नमुखी महिषासुरमर्दिनी भगवतीचे ध्यान करते. भगवतीने आपल्या हातात रुद्राक्षमाळा, कुऱ्हाड, गदा, बाण, वज्र, कमळ, धनुष्य, जलयंत्र, दंडशक्ती, खड्ग, ढाल, शंख, घंटा, मध्यपात्र, शूल, पाश आणि चक्र धारण केली आहेत. ऋषी म्हणतात, पूर्वी दैत्यांचा सेनापती महिषासूर व देवांचा सेनापती इंद्र यांच्या अधिपत्याखाली देव व दैत्यांचे 100 वर्षेपर्यंत युद्ध झाले. या युद्धात देवांचे सैन्य महापराक्रमी दैत्यांकडून पराभूत झाले आणि सर्व देवांना जिंकून महिषासूर इंद्र झाला. तेव्हा पराभूत झालेले देव ब्रह्मदेवाच्या नेतृत्वाखाली भगवान शंकर आणि विष्णूंकडे गेले. देवांनी महिषासुराचा पराक्रम आणि आपल्या पराभवाचा संपूर्ण वृत्तांत दोन्ही देव व देवेश्वरांना सविस्तर सांगितला. देव म्हणाले, हे भगवन, सूर्य, इंद्र, अग्नी, वायू, चंद्र, यम, वरुण व अन्य देवतांचे अधिकार महिषासूर स्वतःच बळकावून बसला आहे. त्या दुष्ट महिषासुराने सर्व देवांना स्वर्गातून हाकून दिले आणि ते देव सामान्य मनुष्यांप्रमाणे पृथ्वीवर वावरत आहेत. दैत्यांच्या साऱ्या दृष्ट कृत्याची कहाणी आम्ही आपणाला ऐकवली. आम्ही आपणाला शरण आलो आहोत. त्या महिषासुराचा वध करण्याचा आपण काहीतरी उपाय करावा. याप्रमाणे देवांची भाषणे ऐकून भगवान विष्णू आणि शंकर भयंकर कोपायमान झाले. दोघांचे भुवयांचे केस क्रोधाने वक्र झाले व मुखावरही भयंकर क्रोधविष्टपणा दिसू लागला. अत्यंत क्रोधायमान झालेल्या भगवान विष्णूंच्या मुखातून एक महाभयंकर तेज बाहेर पडले. त्याप्रमाणे ब्रह्मदेव, शंकर, इंद्रादी सर्व देवांच्या शरीरातूनही महान तेज निघाले. ते सर्व एकरूप झाले. त्या महान तेजाचा तो पुंज ज्वालामुखी पर्वतासारखा दिसू लागला. त्याच्या ज्वाला सर्व दिशांना व्याप्त करू लागल्या. सर्व देवांच्या शरीरापासून उत्पन्न झालेले ते निरुपम तेज एकत्र होऊन त्याची एक स्त्री बनली. तिच्या कांतीने त्रैलोक्य व्यापून गेले. भगवान शंकरापासून जे तेज निघाले त्या तेजाने देवीचे मुख बनले. यमाच्या तेजाने मस्तकावरील केस, विष्णूच्या तेजाने तिचे बाहू, चंद्राच्या तेजाने दोन्ही स्तने, इंद्राच्या तेजाने कमर, वरुणाच्या तेजाने दोन मांड्या, पोटऱ्या आणि पृथ्वीच्या तेजाने नितंब भाग बनला. ब्रह्मदेवाच्या तेजाने दोन्ही पाय, सूर्याच्या तेजाने पायांची बोटे, अष्टवसूंच्या तेजाने हातांची बोटे आणि कुबेराच्या तेजाने देवीचे नाक बनले. त्या देवीचे दात दक्ष प्रजापतीच्या तेजाने आणि नेत्र अग्नीच्या तेजाने बनले. तिच्या भुवया संध्यादेवीच्या तेजाने आणि कान वायूच्या तेजाने बनले. अशा रीतीने इतर प्रत्येक देवांच्या तेजाने एक एक अवयव बनून ती कल्याणमयी देवी उत्पन्न झाली. सर्व देवांच्या तेजपुंजापासून उत्पन्न झालेल्या त्या देवीला पाहून महिषासुरापासून त्रासलेले देव अत्यंत आनंदित झाले. पिनाकधारी शंकराने आपल्या शूळापासून दुसरा शूल निर्माण करून तिला दिला. भगवान विष्णूने आपल्या चक्रापासून दुसरे चक्र निर्माण करून तिला दिले. वरुणाने शंख दिला, अग्नीने शक्ती दिली, वायूने धनुष्य व बाणांनी भरलेले 2 भाते दिले. देवांचा राजा इंद्राने आपल्या वज्रापासून दुसरे वज्र निर्माण करून तिला दिले आणि ऐरावत हत्तीच्या गळ्यांतील एक घंटा काढून दिली. यमाने कालदंड दिला, वरुणाने पाश, दक्ष प्रजापतीने स्फटिकमाळा आणि ब्रह्मदेवाने कमंडलू दिला. सूर्याने देवीच्या सर्व केसांच्या छिद्रात आपली तेजस्वी किरणे भरून दिली. क्षीरसागराने उज्ज्वल हार आणि कधीही जीर्ण न होणारी 2 वस्त्रे दिली. त्याचबरोबर दिव्य चूडामणी, कंकणे, कुंडले, तेजस्वी अर्धचंद्र नामक अलंकार, दंडातील वाकी, वेढा, बाजूबंद तसेच पायात घालण्यासाठी सुंदर तोरड्या व कंठात घालण्याचे उत्कृष्ट अलंकार व हाताच्या बोटात घालण्यासाठी उत्कृष्ट रत्नजडित अंगठ्या वगैरे उत्कृष्ट अलंकार दिले. विश्वकर्म्याने तिला तीक्ष्ण परशु दिला. तसेच अनेक प्रकारची अस्त्रे व अभेद्य असे चिलखत दिले. तसेच कधीच न कोमेजणाऱ्या कमळांची माळा दिली. समुद्राने एक सुंदर कमळाचे फूल भेट दिले. हिमालय पर्वताने स्वारीसाठी सिंह आणि इतर अनेक प्रकारची रत्ने दिली. धनाध्यक्ष कुबेराने मद्याने भरलेले भांडे दिले. ज्याने ही पृथ्वी धारण केली आहे त्या नागराज शेषाने
अत्यंत किमती मण्यांनी युक्त असा नागहार दिला. त्याचप्रमाणे इतर सर्व देवांनीही भूषणे व शस्त्रास्त्रे देऊन देवीचा सन्मान केला. तेव्हा देवी वारंवार अट्टहास्ययुक्त मोठ्याने गर्जना करू लागली. तिच्या त्या भयंकर गर्जनानादाने सर्व आकाश निनादून गेले. देवीच्या त्या प्रचंड सिंहनादापुढे आकाश ठेंगणे झाले. त्या सिंहनादाचा प्रचंड प्रतिध्वनी निर्माण होऊन साऱ्या विश्वात प्रचंड खळबळ निर्माण झाली. समुद्र कंपित झाला, पृथ्वी डोलू लागली, सर्व पर्वत गदागदा हलू लागले. त्यावेळी अत्यंत आनंदित झालेले देव त्या सिंहवाहिनी देवीला म्हणाले, माते तुझा विजय असो, माते तुझा विजय असो. सर्व त्रैलोक्य असे खवळून गेले हे पाहून दैत्यगण आपल्या शस्त्रास्त्रांनी सज्ज झालेल्या सर्व सैन्यासह युद्धाला उभे ठाकले. हे काय, असे महिषासूर क्रोधाने म्हणाला आणि देवीने केलेल्या भयंकर सिंहनादाच्या रोखाने सर्व दैत्यासह निघाला. तोच आपल्या अंगकांतीने सर्व त्रैलोक्य जिने प्रकाशित केले आहे अशा देवीला त्याने पाहिले. त्या देवीच्या पायाच्या भाराने पृथ्वी दबली गेली होती. तिच्या डोक्यावरील मुकुटाने आकाश वर उचलले गेले होते. तिच्या धनुष्याच्या टनाटकाराने सप्तपातळ प्रक्षुब्ध झाले होते. ती देवी आपल्या 1000 हातांनी साऱ्या दिशा व्यापून होती. त्यानंतर दैत्यांबरोबर देवीने युद्ध सुरू केले. नाना प्रकारच्या शस्त्रांच्या प्रहारामुळे सर्व दिशा आणि अंतरिक्ष व्यापले गेले. महिषासुराचा सेनापती चिक्षु नामक बलवान दैत्य होता. तो देवीशी युद्ध करू लागला. त्याचप्रमाणे चामर नावाचा दैत्य राक्षसांची चतुरंग सेना घेऊन देवीशी युद्ध करू लागला. उदग्र नावाचा महादैत्य 60,000 रथ बरोबर घेऊन देवीशी लढू लागला. त्याचप्रमाणे 1 कोटी राक्षसांना बरोबर घेऊन महाहून नावाचा दैत्य देवीशी लढू लागला. त्याच्या अंगावरील केस तरवारीसारखे तीक्ष्ण होते. असा असिलोमा नावाचा दैत्य 5 कोटी राक्षसांना घेऊन देवीशी लढू लागला. 60 लक्ष राक्षसांना बरोबर घेऊन बाष्कळ नावाचा दैत्यही त्या युद्धभूमीवर उभा ठाकला. पारिवारित नावाचा राक्षस हजारो हत्ती, घोडे आणि 1 कोटी रथांसह त्या युद्धात तो लढू लागला. बिडाळ नामक दैत्य 5 लक्ष रथ घेऊन त्या देवीशी युद्ध करू लागला. याशिवाय आणखीही हजारो महादैत्य रथ, घोडे, हत्ती यांसह देवीबरोबर युद्ध करू लागले. स्वतः महिषासूर हजारो कोटी रथ, हत्ती, घोडे यांसह युद्धात उतरला. ते सारे दैत्य तोमर, गोफण, शक्ती, मुसडे, तरवारी, कुऱ्हाडी, पट्टे या शस्त्रांनी देवीशी लढत होते. कोणी देवीवर शक्तीने प्रहार केला, कोणी देवीवर पाश फेकला, तसेच अन्य तरवारीचे प्रहार करून देवीला ठार मारण्याचा प्रयत्न करू लागले. तेव्हा ती देवी चंडिका क्रोधात येऊन तिने आपल्या शस्त्रास्त्रांचा वर्षाव करून दैत्यांची सर्व अस्त्रे तिने सहज लीलेने तोडून टाकली. त्यावेळी तिच्या तोंडावर परिश्रमजन्य किंवा कोप यांचा कोणताही विकार उमटला नव्हता. ती त्यावेळी देव व ऋषी यांचेकडून स्तवली जात होती. अशी सर्वशक्तिमान देवी दैत्यांच्या अंगावर शस्त्रास्त्रे फेकू लागली. देवीचे वाहन सिंह क्रोधाने युक्त होऊन आपली आयाळ हलवीत वनमध्ये वणवा पेटतो त्याप्रमाणे दैत्य सैन्यामध्ये संचार करू लागला. रणमैदानावर दैत्यांबरोबर युद्ध करणाऱ्या अंबादेवीने जे निश्वास सोडले त्याचे तात्काळ हजारो गण निर्माण झाले. ते कुऱ्हाडी, गोफणी, तरवारी, पट्ट्यांसह दैत्यांबरोबर युद्ध करू लागले. देवीच्या सामर्थ्याने बलाढ्य झालेले ते गण राक्षसांचा नाश करीत ढोल, शंख, मृदुंग वाजवू लागले. त्यानंतर देवीने त्रिशूळ, गदा, शक्ती, पट्टे, तरवारी इत्यादी शस्त्रांनी शेकडो दैत्य मारून टाकले. देवीने कित्येक राक्षस घंटेच्या भयंकर आवाजानेच भूमीवर मूर्छित पाडले आणि कित्येक राक्षसांना फासाने बद्ध करून खेचू लागली. कित्येक तरवारीच्या तीक्ष्ण धारेने मारले गेले. कित्येक गदेच्या घावाने घायाळ झाले. देवीच्या मुसळांच्या भयंकर माराने अत्यंत जखमी झाले. कित्येक राक्षस रक्त ओकू लागले. कित्येक दैत्य देवीच्या शूळांनी हृदय भेदल्यामुळे भूमीवर पडले. त्या रणांगणात देवीने बाणांच्या केलेल्या प्रचंड माऱ्यामुळे कित्येक दैत्य मृत्युमुखी पडले. सैन्याच्या अग्रभागी असलेल्या देवांना मारणारे प्रमुख दैत्यही प्राणास मुकले. कोणाचे हात तुटले, कोणाचे डोके फुटले, तर कोणी मधोमध कापले गेले. देवीने कित्येकांचे एकच हात, एकच पाय, एकच डोळा असलेले असे प्रत्येकाचे 2-2 तुकडे केले.
कित्येक दैत्य मस्तक तुटले असतानाही उठत व केवळ त्यांचे धडच युद्ध करी. दुसरी कित्येक धडे युद्धवाद्यांच्या ध्वनीत गुंग होऊन नाचत होती. कित्येकांची मस्तके तुटली असता ती नुसती धडे, शक्ती व पट्टे घेऊन देवीबरोबर युद्ध करू लागली आणि कित्येक महादैत्य देवीला उभी राहा असे बोलू लागले. तिथे जे महाभयंकर युद्ध होत होते त्या युद्धभूमीवर देवीने हत्ती, घोडे, रथ व राक्षस यांना छिन्नभिन्न करून मारून टाकल्यामुळे कोणास फिरणेही अशक्य झाले होते. तिथे हत्ती, घोडे, राक्षस यांचा शरीराचा एवढा मोठा रक्तपात झाला होता की थोड्याच वेळात तिथे रक्ताच्या नद्या वाहू लागल्या. ज्याप्रमाणे अग्नी एका क्षणात गवत व लाकडांचा मोठा ढीग नष्ट करतो, त्याप्रमाणे जगदंबा देवीने त्या राक्षस सैन्याचा क्षणात नाश केला. तो देवीचा सिंह देखील आपली आयाळ उभारून भयंकर जोराजोराने गर्जना करत राक्षसांच्या शरीरातून निघणाऱ्या प्राणाचा जणू काय शोध घेत फिरत होता. त्या देवीच्या गणांनी त्या महादैत्यांबरोबर इतके भयंकर युद्ध केले की त्यायोगे देव देखील संतुष्ट होऊन त्याच्यावर पुष्पवृष्टी करू लागले. याप्रमाणे महिषासूर सेनेचा वध नामक 2रा अध्याय संपूर्ण झाला. महालक्ष्मी माता की जय.